उन्हाळा आल्यावर सर्वांना वेध लागतं ते म्हणजे आंबा खाण्याचं। गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या सणांच्या दिवशी तुम्ही सर्वांनी आमरस हा खाल्ला असेलच, पण आंबा खाल्ल्यानंतर त्याची कोय तुम्ही सुद्धा फेकून देता का? तर आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक सीझनला येणारी फळं खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतात आणि असा सल्ला तज्ञांकडून देखील कायमच दिला जातो। आंबा जितका आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा आहे, तितकीच आंब्याची कोय सुद्धा आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते। आंब्याच्या कोयीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। आंब्याच्या कोयीची पावडर करून त्याचा वापर केल्यास अनेक आजारांचा धोका हा कमी होतो, म्हणून बऱ्याच आजारांवर आंब्याच्या कोयीची पावडर ही औषध म्हणूनही वापरतात। आंब्याच्या कोयीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न असतं। या पोषक घटकांमुळे ती अनेक आजारांवर उपयोगी ठरते। विशेषतः डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, मधुमेह, लूज मोशन, कोलेस्ट्रॉल नियंत्रण, त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा याचा प्रचंड फायदा होतो। केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा आंब्याची कोय ही गुणकारी आहे। केस कोरडे पडणं, केसात कोंडा होणं किंवा काळ्या केसांसाठी देखील आंब्याच्या कोयीची पावडर हा एक खूप परिणामकारक उपाय फारच कमी लोकांना माहीत आहे। 2 चमचे आंब्याच्या कोयीची पावडर घेऊन त्यात 1 चमचा काळ्या तिळाचं तेल किंवा ते नसल्यास खोबरेल तेल तुम्ही मिक्स करा। नंतर ते तेल गाळून दररोज किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा छान केसांना लावा। यामुळे तुमची केस गळती थांबते आणि केसांना नैसर्गिक चमक सुद्धा येते। मासिक पाळीच्या समस्येवर सुद्धा कोय ही फायदेशीर ठरते। मासिक पाळी सुरू होण्याआधी किंवा त्या दरम्यान अनेक महिलांना पोटदुखी, अंगदुखी, थकवा येणं, चिडचिड आणि कमजोरी जाणवते आणि बरेच जण यावर मेडिसिन घेतात, पण त्याचे साइड इफेक्ट्सही नंतर होतात। अशा वेळी आंब्याच्या कोयीचा वापर एक उत्तम, सुरक्षित आणि घरगुती पर्याय ठरतो। यासाठी तुम्ही आंब्याच्या कोयी उन्हात चांगल्या वाळवा आणि त्याचे छोटे तुकडे करून थोडं भाजून घ्या। नंतर त्याची मिक्सरमध्ये छान बारीक पावडर तयार करा। ही पावडर रोज सकाळी उपाशीपोटी अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्या। हा उपाय पाळी सुरू होण्याच्या 5 ते 7 दिवस आधी सुरू करा। यामुळे पोटदुखी कमी होते, पाळी नियमित होते आणि संपूर्ण शरीरात एनर्जी सुद्धा टिकून राहते। इतकंच काय, तर याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याची कोय ही खूप फायदेशीर आहे। मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याच्या कोयीचं सेवन केलं तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात राहते। पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याची कोय ही खूप फायदेशीर ठरते। हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सुद्धा आंब्याची कोय ही खूप फायदेशीर ठरते। हृदयरोग्यांनी तर ते जरूर खावं। खरं तर जेव्हा तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवता, तेव्हाच हृदयविकाराचा धोका हा कमी होतो। आंब्याची कोय ही दातांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। त्यात कॅल्शियमचं प्रमाण हे चांगलं असतं आणि सगळ्यांनाच माहित आहे की कॅल्शियम दातांसाठी खूप गरजेचं आहे। तर आता आंबा खाऊन झाल्यानंतर त्याची कोय फेकून न देता तुमच्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग करा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।